तुम्हाला जेवण जरी टाईम होईना असेल पण तुमचं पोट रिकामं राहणार नाही एवढी म्हणे गॅरंटी. त्यामुळे टेन्शन घ्यावा. आज ज्यात आपण सेवापूर्तीना कार्यक्रमासाठी प्रेम भाव काल जमेल शकत आत्मीयता काल जमेल शे ते प्रेम पाहिजे मन भरभरी होत. मला तर मी काही बोलायचं नाही हा सुद्धा मला प्रश्न होता. कारण की या दोघी जोडपानं विशेष असं प्रेम सर्व नातागोतामा मित्रमंडळीमा सगळ्यात त्यातनी सर्व काही आणि विशेष करी तर आमची मामीने बी मध्यंतरी काळ मावनात लग्न करीत पण त्याकडे खूप मायानं पदार्थ त्यांनी टाका. आमच्या मामीनं मला एक शास्त्र सारखंच ज्ञान सगळं राह फक्त मला दिसराही जातं सगळं ज्ञान सगळं राह मला दिसराही जातं. इतकं प्रेम शकायचं आम्ही लावत की जवळ अंड्यासारखं आमले दोघी बघतले दोघी बहिणीतले आमल्या बहिणीतले त्या अंड्यावर जवळ मागते. एक दिवस आग्रह करीत त्याची आमले जेवायला बघायत की तुमच्या जेवायला येणंच पडू आमले माहीत नाही बाकीनं माहीत नाही. तर ठीक शिकवा ते नवं नवं लग्न व्हायचे नाही म्हणा काही संबंध नाही ना काय शे आपल्या तिकडे बी सासरा आणि साला आणि एवढेच एक दारचे पाय लावाले काय नाराज करू मग येऊ. आम्ही नवरा बायकोनी तयारी काही संध्याकाळी वरून 6 वाजले आम्ही वाटलं आता कसं जवळ घेऊन होतात आपण मस्तपैकी काहीतरी तिखट मिठट काहीतरी खावडतील म्हणतो. संध्याकाळ टाईम होता हातपाय तोडूयात आम्ही जेवायला बसलो आणि मामीने मेथीन भाजी वाढवली आणि तेव्हा काय त्या लक्ष्मीला वाट चालू होतात म्हणतात असं उपवास दुपास काहीतरी आज ना उपवास म्हणतात आपण बी येतच काही त्याच्या गॅरंटीने मग त्याची खावड खाई द्या. परत दुसऱ्या दिवस सकाळी उठून म्हणतं आज तरी सकाळी तिकट बुकट काहीतरी म्हणतं विमान म्हणून तयारी दंडच बांधत होतो. तिकट होणं का 2 पाकडी एकदा मोडी घ्या आंबो असं गडी वाढा टेन्शन घ्या आम्ही जेवायला बसलो होत मागण्याला का पोळी मेथून भाजी बघून त्याचं काही ताटून घ्या पण आता सासर वाढीचे भाऊ एवढंच पाय लावा लागायचे काय करावं सर्व तरी गेलं काय गेलं. परत संध्याकाळी फक्त दिवस मामा ड्युटीवर जात म्हणून सकाळी भाजीला आणि लगेच संध्याकाळी मामा ड्युटीवर लागायचं म्हणतं काहीतरी भाजी आणायला असेल आणि आता तिकट बिकट आपल्या 100% खावा भेटून फुल गॅरंटी कारण तिसरी सांगशी आता तर काय आपल्या नाराज करणार. त्यामुळे मी बी फुल तयारी बायले बी सांगितलं की मला भूक लागायची तुझ्याकडे न पाहता मला 1 वडा जास्त वाट द्यावा कारण की मी तुला 2 सांगापासून चालू तिसरी सांगलीपासून हातपाय तोंड बसलो मस्त पिका ठिकाणी वाट पाहिजे आणि मागणी मेथी नंबर आले मग ते आता असं होऊन जाय थाट दिसत पाहून जावं इतकं डोकं फिरून काय करू नको जाऊ दे आता संध्याकाळ टाईमचे काही उपास झाले सकाळी आमचं 2 तयारी करू म्हणतो सकाळी तयारी करू घर करत दळा संता मी मामीला काय वाटलं काय नाही दवाई जेवण बिवण करी जाणार मामी म्हणतो काही नका म्हणतो ती मेथी ना मला कुठे माणसांना मी कधी जाऊन खेळीच म्हणतो कावडे होतं फक्त अन्ना करते अन्ना घातली पहिलं सांगितलं हा तुम्ही काय म्हणता की हे फक्त चालू शिवा असं आता जवळचा महिना राहत नाही का जवळचा महिना हा काय दोंडा आम्ही आग्रह करी बोलाय दोघी नवरा बायकोले वरून आम्ही संध्याकाळ टाईम होता मग आता दोंडाना महिना असेल या काय आपली तिकट खाणार काहीतरी पुरणपोळी वगैरे गोड चालू ठेवतो तुला पेक्षा होतं मंदी तयारी करी लागेल होतो व मी संध्याकाळी हातपाय तोंड गोया मग आता काहीतरी वानबून लावतो त्यातले ते सगळे प्रोसेस करून वानबून लावानी बसवत जेवाले ताटे बिटे सगळं असले वाढात पंचपक्वान सारं दिलं आम्ही 4-5 बसेल बाई पताना रूमा त्यांना तिला डोळा मारता येणे किती पाठीचे गो असे काय करू वाहते आणि नेमका मला ताडमा पापड नाही मला आवडती चीज होती. आता सांगा ना कसं मामी लगून मामाला होती मला ताडमा पापड नाही असेल आता बायला सांगतो ती मागा ठेवली ना मग मी चहा पडली तर ताटवर काहीच बोला नाही म्हणतात म्हणणार रंग मामीने लक्ष घेऊ काहीतरी नाराज शब्द आपण वानलाई शब्द नाराज काहीतरी भानगड मामीने मला विचार काय
काय गळ्यात म्हणे तुम्ही ताटवाडे जेवण काय तर करणार आहे ना म्हणतो मानून. आणि आता संध्याकाळी येत ना संध्याकाळी येताना लय बेकार बिपत होईल म्हणे काय होईल. मग ते येताना कधी मला संध्याकाळ आणि कधी थांबले ना तरी बाजूला विसर्जन करायला होत म्हणतो. भाव मला मोठा साथ द्या काय म्हणतो मला सांग काय बात करायला म्हणजे कवडा येतात पण ते काही नाही या ताटपोशी ते पापड इतका म्हणतो. मानून लक्ष हो नाही जवळ तर पापड नाही म्हणून काय झालं म्हणे पापड. म्हणजे आम्ही ध्यान राहत नाही आपल्याला सांगितले या सगळ्या गोष्टी विनोदना भाग होता. सगळं त्यांनी प्रेम दिलं. हा 34 वर्षांना कालखंड त्यांनी जो 26ला जो टप करायचे हा काही सोपं नाही. त्यांना मागे 15 वर्षांना कष्ट शेतोस. एखादा टपले जर बसलं ना त्याने पहिले 15 वर्ष त्यांनी साधना करणं पडत तेव्हा तो तप करू शकत. आणि त्या साधना करत असताना अनेक लोक आयुष्यात वनात अनेक लोक आयुष्यातून निघतात आणि अनेक लोक आयुष्यातून असा जात की त्या पर्यटकाला याच्या पोटाला आहेच या त्या 34 वर्षाला कालखंडमा दिली आहे. बरोबर तर त्यांना गावण्यासाठी मातीने त्यांनी मायाने गिलावा होता. बरोबर त्यात मध्ये गावण्या मातीने भीती त्यातले मायाने गिलावा होता. अरे या पूर्ण सिमेंटना जंगल पुरा गाव ना उन्हाळा होईल द्या पुरा गाव ना उन्हाळा होईल द्या उन्हाळा होईल द्या सगळा कुठे माया राहिली नाही. अरे दिवसला पंखा काय तुम्ही येशील आहे तरी तुम्हाला घरमा घाम चालत अशी तुम्ही माया पातळ करू टाकी. आज बी आमना गावना त्या भीत मातीना भीतीस मात चाललं तर माणसं नसतील पण त्या भीतीस ना आज बी मायाला गिलावा काही. या 34 वर्षांना कालखंडमा या ज्या लोक गयात या लोकच गावाला दुःख फार मोठं असेल मनामधले जातच की पुन्हा रिटायरमेंटला आनंद व्यक्त करू का 34 वर्षाला नुकसान मोजू. रिटायरमेंटला आनंद व्यक्त करू का 34 वर्षाला नुकसान मोजू. सांग कुठलं पुस्तक तुला समोर ठेवू की त्यावर पुन्हा हिशोब मांडू त्यावर पुन्हा हिशोब मांडू. धन्यवाद.